चला सुधारित जीआर काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलेलं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। आरक्षण न दिल्यास मुंबईत जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं बंद करू मनोज जरांगे यांनी हा इशारा दिलाय। चूक होत असते नाही असं नाही, तुमच्याकडून होईल माझ्याकडून होईल का दगड घालतात मग डोक्यात एकामेकाच्या। तू हुशार आहे काही कामाचा नाही आमच्या, पण तू श्रीमंत तू यशित वाढलेला आहे, तो खानदान आम्ही सगळं बघितलं। तर तो पाहुणे तो आमाऊस भाऊ माझी मंत्री आहे, एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी। तुमचे खानदान पुरे यशित वाढलेले आहेत, आम्ही गायक्या पत्र्यात वाढलेले लोक आहेत, पडलेल्या घरात वाढलेले आहेत। आम्ही आमचं घेतो, आम्ही आमच्या समाजाला देतो, तू टेन्शन घेऊ नको। हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही, उपोषण करायची गरज नाही। यांना भाजी नाही द्यायचं, पाला नाही द्यायचा, दूध नाही द्यायचं, मुंबईत तिथंच वाळू खामाना ती समुद्रातली पाळू। 17 सप्टेंबरच्या आधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा असा अल्टिमेटम जरांगे पाटलांनी दिला। हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी जरांगे यांनी केली। प्रमाणपत्र दिलं नाही तर दसरा मेळाव्यात सरकार विरोधात भूमिका जाहीर करावी लागेल असं जरांगे म्हणाले। गॅझेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात। 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे। नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा। प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे, त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना, तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात। म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल। शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही। दरम्यान हैदराबाद गॅझेटवरून राज्य सरकारनं काढलेल्या जीआरच्या विरोधात भुजबळ कोर्टात जाण्याची शक्यता आहे। जीआर बाबत स्पष्टता यावी म्हणून कोर्टात जाणार असल्याचं भुजबळांनी याआधी स्पष्ट केलंय। कोणाचं ऐकून एवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून जीआर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, 1994चा जीआर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार। 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते जीआर रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या। मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे। आता त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतला की काय केलंय काय देवाला माहिती नाही, काय सगळं राज्य त्याचंच काय बघू आम्ही काय करायचं। कोर्ट में जो हमारे लोग जरूर जाएंगे। आता आंदोलन जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना। आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू करू। विजय वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। हैदराबाद गॅझेटच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होईल असं वडेट्टीवार म्हणतायत। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी सुद्धा वडेट्टीवार यांनी केली। 2 सप्टेंबरचा जीआर हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जीआर आहे। मराठा आणि मराठा कुणबी यामध्ये जो जीआर काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता। नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने जीआर काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या जीआरचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल। या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे, पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही। आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही। तो त्यांचं कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं तो त्या पक्षाचा निर्णय आहे। मी जसं सांगतो की जीआरच्या प्रत्येक शब्द न शब्द वाचून मी ताकदीने सांगतो की इथे कुठेही नुकसान झालेलं नाही। त्या वंशावळीतील नातेवाईकापैकी कुणातरी नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल, ऑलरेडी असेल तर आणि तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र द्यायला तयार असेल की ही आमची वंशावळ आहे आणि त्याच्यामुळे मला माझ्याजवळ कुणबी प्रमाणपत्र आहे ज्याची व्हॅलिडिटी झालेली आहे, त्याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं तरच तो अर्ज करू शकणार आहे। ओबीसी उपसमितीची बुधवारी बैठक बोलावण्यात आली। 10
6 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये बैठक पार पडणार आहे. बैठकीमध्ये एकूण 8 मंत्री उपस्थित राहणार अशी माहिती आहे.